हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 17वा हप्ता आणि 18वा हप्ता हा कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती आणि सगळे पैसे वितरण पण झालेत. पण अजूनही लाखो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत. अशा बहिणींनी काय करावं? त्यांचा हप्ता का बंद झाला असतील? त्याचे कारण काय असतील? सोबतच 19वा हप्ता सुद्धा कधी भेटणार आहे की भेटणार नाहीये? याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. सोबतच एक आनंदाची बातमी महाराष्ट्रातील बहिणींनी करून आणलेली आहे. ती म्हणजे काय? आता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. ज्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता आलेला नाही आहेत, त्या बहिणींनी महाराष्ट्रामध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आय होप हे आंदोलन यशस्वी होतील आणि ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, त्या प्रत्येक बहिणीला लाभ भेटायला सुरुवात होईल. सोबतच हे जे लाभ बंद झाले याचे कारणे काय? सगळं सगळं आणि त्याचा उपाय तुम्ही काय करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काल भंडारा येथे बहिणींनी मुंबई कोलकाता हा जो हायवे मार्ग आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, तो त्यांनी ब्लॉक केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून आता चळवळीला, आंदोलनाला काय झालंय सुरुवात झाली आहे. अशा माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना लाभ भेटू शकतो का? हे सुद्धा आता बघणं खूप मजेदार असणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सुद्धा काय केलेलं आहे, आरटीआय टाकलेला आहेत आणि या आरटीआयच्या माध्यमातून प्रत्येक बहिणींना लाभ भेटावाच हीच मागणी आपण सरकारकडे करणार आहोत आणि केलेली सुद्धा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, उपाय काय आहेत? बरं, पहिले आपण कारणे शोधून घेऊयात, नंतर आपण उपाय बघूयात. सर्वात महत्वाचं कारण आहे, ज्या बहिणींना 17वा हप्ता आलेला नाहीये, तर हा हप्ता यासाठी नाही आला की ज्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे. ज्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे, त्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला नाही. म्हणजे ई-केवायसी चुकली म्हणजे काय? ज्या बहिणींनी होयच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय केलं, अशा प्रत्येक बहिणींना लाभ भेटलेला नाहीये. मग काही बहिणींना 18वा हप्ता सुद्धा भेटलेला नाहीये. मग 18व्या हप्त्यामध्ये काय झालं? तर 18व्या हप्त्यामध्ये हे झालंय, की ज्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही. अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, की आम्ही ई-केवायसी करू, तर आमचा लाभ बंद होईल. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो, की लाडक्या बहिणींनो, कंपल्सरी करा. कंपल्सरी होतं. तुम्हाला ई-केवायसी करायचीच होती. पण ज्या बहिणींनी केलेली नाही, त्यांचा लाभ डायरेक्टली बंद झालेला आहे. मग आता काय करायला पाहिजे? तर आता सरकारने ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू करणं गरजेचं आहे. जेव्हा हे ई-केवायसी पोर्टल होईल, तेव्हा ज्या बहिणी पात्र होत्या त्यांना ई-केवायसीची भीती वाटत होती. पण आता त्या पोर्टल सुरू झाल्यानंतर त्या काय करू शकतात? पुन्हा ई-केवायसी कंप्लीट करू शकतात. सोबतच ज्या बहिणींची ई-केवायसी चुकली, त्यांनी चुकीचे व्हिडिओ बघितले YouTubeला आणि त्याच्या माध्यमातून जर त्यांची ई-केवायसी चुकली असेल, त्यांना सुद्धा अपडेट करायचं एक चान्स पुन्हा सरकारने द्यावा, ही सुद्धा मागणी आहे. सोबतच तिसरा मुद्दा असू शकतो, की ज्या बहिणींची ई-केवायसी झाली अशा लाखो बहिणी आहेत, लाखो बहिणी. मग अशा बहिणींसाठी एक काय करायला पाहिजे, सरकारने पुन्हा चान्स द्यायला पाहिजे, की अशा करोडो बहिणींची ई-केवायसी पुन्हा होईल आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचा लाभ हा सुरळीत सुरू होतील. मग अजून तुम्हाला काय करायचं आहे उपायामध्ये, की तुमचं बँक सीडिंग, तुमचं जे बँक सीडिंग आहे, ही योग्य पद्धतीने आहे की नाही हे चेक करायचं आहे. लाडक्या बहिणीने तुम्ही काय करता माहिती आहे का? आज एक अकाउंट, उद्या परवा दुसऱ्या महिन्याला दुसरं अकाउंट देता. असं करू नका. कारण असं केलं तर तुमचा लाभ डायरेक्टली बंद होणार आहे. सोबतच तुम्ही ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला जाऊन तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही एकदा चेक करा. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल, की ई-केवायसी ही जी प्रक्रिया आहे, ही झाली असली नसली झाली तरी आपल्याला स्टेटसमध्ये माहिती पडतं, की आपण खरंच रिजेक्टेड आहोत, अप्रूव्ह आहोत, की पेंडिंग स्टेटसमध्ये आहे. अशा माध्यमातून तुम्हाला आपल्या जी योजना आहेत, याला पुढे नेता येईल. सोबतच लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्त्वाची न्यूज आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे, बरोबर? आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला कोणता हप्ता मिळाला होता? डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता. आणि अशामध्येच एक आनंदाची खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, की लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेत महिला आता जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत आहेत. पण ज्या बहिणींना नोव्हेंबरचाही भेटला नाहीये आणि डिसेंबरचाही भेटलेला नाही आहेत, अशा प्रत्येक बहिणींच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत, हे बघण्यासारखे आहेत. बरोबर? तर या बहिणींना भेटलेले नाहीये, त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, की हप्ता भेटलेले नाहीयेत. कारण हे सगळं ॲज अ काय म्हणून आपण एव्हिडन्स म्हणून कशाला जोडणार आहोत? आपण फाईल केलेल्या आर-टी-आयमध्ये जोडणार आहोत लाडक्या बहिणींनो.
जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जिल्हा परिषद निवडणुकी आधी होण्याची शक्यता आहे आणि इथे डेट सुद्धा दिली आहे. बघा, लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता महापालिका म्हणजे महानगरपालिका निवडणुकी आधी देण्यात आला होता. त्यानंतर आता पुढचा म्हणजे जानेवारीचा हप्ता म्हणजेच 19वा हप्ता झेडपी निवडणुकी आधी दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल हा 7 फेब्रुवारीला होतील. म्हणजेच काय, आपल्याला हा जो जानेवारीचा हप्ता आहे ऑलमोस्ट फेबच्या पहिल्या वीकमध्ये, फर्स्ट वीक ऑफ फेबमध्ये भेटणार म्हणजे भेटणार याची दाट शक्यता आता इथे वर्तवली जाऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का सरकारने निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा करावेत? सोबतच ज्या बहिणींना 17वा हप्ता भेटलेला नाहीये, 18वा हप्ता भेटलेला नाहीये, यांना सुद्धा हे तिन्ही हप्ते सरसकट द्यावे अशी मागणी आपण सरकारकडे करू. आणि जर सरकारने हे केलं नाही, तर महाराष्ट्रातलं सरकार एकदम ढोंगी सरकार आहे, एकदम बोगस सरकार आहे, हे म्हणण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सरकारला त्यांची जागा दाखवून द्या. अन्यथा हे सरकार तुमच्यासोबत नेहमीच अशा पद्धतीने तुम्हाला मानसिक त्रास देत राहील. या महिलांना लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजना मागच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता काही महिलांनाच मिळाला होता. कारण ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, त्यांचा लाभ डायरेक्टली बंद झालेला आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली, त्यांचा सुद्धा लाभ बंद झालेला आहे. आणि आता पडताळणी होईल या महिन्यामध्ये, कारण की ई-के-वाय-सी झालेली आहे. दिनांक संपली. तर आता ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुम्ही निकषामध्ये बसता की नाही? जे निकष सरकारने ठरवून दिलेले आहेत, त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत नसेल, भलेही तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला असेल, पण तुमच्या फॅमिलीचं, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर तुमचा लाभ सुद्धा या ठिकाणी बंद होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा, ई-के-वाय-सी झाली किंवा नाही झाली, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेणेकरून आपल्याला हे सगळे पुरावे सादर करता येईल आर-टी-आयचं जेव्हा आपल्याला सरकारकडनं एक्नॉलेजमेंट मिळेल तेव्हा. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. पण तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा हप्ता आपल्याला भेटला आणि आता लगेच जानेवारीचा हप्ता ऑलमोस्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो, असं या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनो, आपण आर-टी-आयचा अर्ज फाईल केलेला आहे. येणाऱ्या 30 दिवसांमध्ये याच्यामध्ये एक्नॉलेजमेंट येतील. यांचे एक्नॉलेजमेंट आल्यानंतर आपल्याला काही पुरावे सादर करावे लागेल. हे पुरावे असण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून त्या कमेंट करतील, ज्यांना पैसे मिळालेले नाहीयेत त्या कमेंट करतील. आणि लाडक्या बहिणींनो, तुमचं स्टेटस ठेवा, Facebookला ठेवा, WhatsAppला ठेवा, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि तमाम बहिणीपर्यंत पोहोचला तर सरकारचे कानं, डोळे सुद्धा या व्हिडिओकडे लक्ष लागलेलं असेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. आपला हा जो आर-टी-आय होता कशासंबंधी होता? ज्या बहिणींना लाभ नोव्हेंबर पासून बंद झालेला आहे, ज्या बहिणींचा लाभ जून पासून बंद झालेला आहे, यांचा हा लाभ का बंद झालेला आहे याचे कारण द्या. सोबतच हे जे अर्ज आहे रिजेक्ट करण्यात आले होते किंवा लाभ बंद करण्यात आला होता, याच्यासाठी सरकारने कोणता आदेश दिला होता का? सूचना दिलं होतं का? परिपत्रक काढलेला होता? सगळं सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण ते मागून घेतलं आहे, नोंद क्रमांक मागितली आहे, तारीख मागितली आहे, संबंधित अधिकाऱ्याचे नाव सुद्धा मागवून घेतलेले आहेत. आणि हे सगळं लाडक्या बहिणींनो प्रत्येकाने जिल्हा, तालुका लेव्हलवर आपण मागून घेतलाय. कोणत्या जिल्ह्यातून किती बहिणींचा लाभ सुरू आहे, किती बहिणींचा लाभ बंद झालाय, सगळी माहिती मागून घेतलेली आहे. फक्त आता वेट अँड वॉच करा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, आपला लाभ आय होप की सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा सरकार मार्फत हा लाभ पुन्हा सुरू होतो याच्याकडे लक्ष देऊन बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे माझं ॲप आहे लाडक्या बहिणींनो, जी-के अकॅडमी. तुमचं कोणी मित्र असेल, मैत्रिणी असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा असेल, त्यांना सांगा जी-के अकॅडमी जाऊन प्ले स्टोअरला डाउनलोड करा आणि त्याच्या माध्यमातून तिथे जे काही पॉलिटिकल सायन्स ची जी बॅच आहे ऑप्शनलची, ती सुद्धा तुम्ही त्यांना घेऊन देऊ शकता. आता हप्ते बंद झाले, तर आता हप्ते सुरू होतील का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, येस. पण आंदोलन करायला सुरुवात करा. तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाकडे जा. तिथे बसा, आंदोलन करा आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला सगळे सांगितले, रिझन पण सांगितले आणि याचे उपाय पण सांगितले, की आपल्याला काय करायचं आणि काय नाही. आता लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला लाडक्या बहिणींनो, बाय बाय.